बृहन्मुंबई महानगरपालिका तुमच्यासाठी घेऊन आली आहे ऑनलाईन एज्युकेशन सन 2020-2021 साठी. मी तुमची टीचर संपदा सातघरे तुमचं स्वागत करत आहे दादर येथील व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरमध्ये. टुडे इयत्ता 5वी, विषय गणित. आजचा आपला टॉपिक आहे त्रिमितीय वस्तू व घडणी, 3 डायमेन्शनल ऑब्जेक्ट्स अँड नेट्स. आजचा आपला विषय आहे त्रिमितीय वस्तू व घडणी म्हणजेच 3 डायमेन्शनल ऑब्जेक्ट्स अँड नेट्स. आता मी तुम्हाला जी चित्रे दाखवी ती सर्व चित्रे द्विमितीय चित्रे आहेत. दिस इज 2 डायमेन्शनल पिक्चर. बघा, आपण नेहमी जी चित्र पाहतो, कागदावर काढलेली जी चित्र असतात ही द्विमितीय म्हणजे 2 डायमेन्शनल. कोणते 2 डायमेन्शन? कोणत्या 2 मिती? तर लांबी आणि रुंदी या 2 मिती म्हणजे 2 डायमेन्शन्स या चित्रांना असतात. ओके, ही द्विमितीय म्हणजे 2 डायमेन्शनल पिक्चर्स आहेत. 2 डायमेन्शन्स म्हणजे 2 मिती. कोणत्या 2 मिती असतात? एक असते लांबी, एक असते रुंदी. ओके, आज आपण पाहणार आहोत त्रिमिती म्हणजे काय. व्हॉट डज 3 डायमेन्शनल मीन? त्रिमिती म्हणजे काय? 3 डायमेन्शन म्हणजे काय? तर बघा, ज्या वस्तूची लांबी, रुंदी आणि उंची ही तीनही मापे मोजता येतात किंवा जाणवतात त्यांना त्रिमितीय वस्तू म्हणतात. पुस्तक, ग्लास, टेबल या वस्तू त्रिमितीय वस्तू आहेत. फक्त लांबी आणि रुंदी असणाऱ्या पण जाडी नसलेल्या अशा वस्तूंना आपण द्विमितीय म्हणतो. जसं आपण आधीच्या स्लाइडवर बघितलं, त्रिकोण बघितला, चौकोन बघितला, वर्तुळ बघितलं, हो की नाही? त्यांना काय आहे? लांबी रुंदी आहे पण उंची नाहीये. ज्या वस्तूंना लांबी, रुंदी, उंची तीनही असतं त्यांना त्रिमितीय वस्तू असं म्हणतात. 3 डायमेन्शनल ऑब्जेक्ट्स are objects whose length, width and height can be seen, felt or measured. Books, glasses and tables are some 3 dimensional objects. Objects which have only length and breadth and no thickness or negligible thickness can be called 2 dimensional objects. Sheets of paper, pictures on paper and shadows are some examples of 2 dimensional figures. द्विमिती मी तुम्हाला तसं दाखवलं, कागद, कागदावरची चित्र, जमिनीवर पडलेली सावली ही द्विमिती म्हणजे 2 डायमेन्शनल आकृत्या असतात. पण पुस्तक, ग्लास, टेबल यासारख्या ज्या वस्तू असतात त्यांना लांबी पण असते, रुंदी पण असते आणि उंची सुद्धा असते. त्यामुळे त्या 3 डायमेन्शनल वस्तू असतात. बघा, आता टीचर आहेत आणि त्यांच्या बरोबर मुलं बोलत आहेत. बघा, शीला काय बोलते? शीला म्हणते, ऍक्च्युली ऑब्जेक्ट्स आर 3 डायमेन्शनल. देअर पिक्चर्स ऑन पेपर आर 2 डायमेन्शनल. कोणतीही वस्तू ही त्रिमिती असते. जसं आपल्या समोर असलेली प्रत्येक वस्तू, पाण्याची बाटली, आपलं दप्तर
आपल्याकडे असलेलं पेन, पेन्सिल, ही प्रत्येक वस्तू ही काय असते? 3 डायमेन्शनल म्हणजे त्रिमिती वस्तू असते. त्या वस्तूला उंची असते, जाडी असते, सॉरी लांबी असते, रुंदी असते आणि उंची सुद्धा असते. हो की नाही? फक्त त्या वस्तूंची जी चित्र काढलेली असतात ती मात्र 2 डायमेन्शनल असतात. That is why some pictures seem flat, but some pictures are drawn in such a way that we can sense the depth or thickness of the objects. म्हणूनच काही जी चित्र असतात ती आपल्याला फ्लॅट दिसतात, चपटी दिसतात. कारण ती कशी काढलेली असतात? फक्त द्विमितीने काढलेली असतात, 3 डायमेन्शननी काढलेली नसतात. द्विमितीने काढलेली चित्र आपल्याला चपटी वाटतात, फ्लॅट वाटतात. लेट मी शो यू अ चार्ट. आता मी तुम्हाला एक चार्ट दाखवतो. इट शोज हाउ 3 डायमेन्शनल ऑब्जेक्ट्स अपीयर when seen from the front, from the side and from above. Study it carefully. मी तुम्हाला आता एक चार्ट दाखवतो, त्याच्यामध्ये एक चित्र दाखवतो आणि ते चित्र मी तुम्हाला तिन्ही बाजूनी दाखवतो. कोणकोणत्या 3 बाजू? फ्रंट म्हणजे समोरून, साइड म्हणजे बाजूनी आणि अबोव म्हणजे वरून. तुम्ही या चित्रांचं नीट निरीक्षण करा. ओके, आता त्रिमितीय चित्र आपण पाहूया. दिस इज 3 डायमेन्शनल पिक्चर. बघा, वस्तू. आता तुम्हाला एक वस्तू, कोणतंही एक चित्र दाखवलंय. तुम्हाला आता एका प्राण्याचं चित्र दाखवण्यात येईल. नाव काय आहे? हत्ती. हत्ती समोरून कसा दिसतो बघा. आपल्याला माहिती आहे हत्ती समोरून असा दिसतो. आता हत्ती हा 3 डायमेन्शनल आहे. त्याला लांबी आहे, रुंदी आहे आणि त्याला उंची सुद्धा आहे. त्यामुळे समोरून बघा त्याचं तोंड आपल्याला दिसतं. बरोबर? तोंड, त्याची सोंड, त्याचे कान, त्याचे पुढचे पाय, त्याच्या दातांचे सुळे हे आपल्याला समोरून दिसतात. आता बाजूने कसा दिसतो बघा हत्ती. आपण बाजूनी बघितला तर आपल्याला हत्ती असा दिसतो. ओके, एक बाजू दिसते त्याची, एक डोळा दिसतो, एक कान दिसतो, एक सुळा दिसतो, पाठीचा एक भाग दिसतो आणि शेपटी पण दिसते. हो की नाही? तर आणि वरून कसा दिसतो बघा हत्ती आपल्याला. जर आपण हत्ती रस्त्यावरून जात असेल आणि आपण जर बिल्डिंगच्या 3ऱ्या मजल्यावर उभे असू तर आपल्याला हत्ती असा दिसतो. आता मी तुम्हाला दाखवलं ना तसा वरून दिसतो. ओके, म्हणजे हत्तीचे बघा 3 चित्र मी तुम्हाला दाखवली, समोरून, बाजूनी आणि वरून. हे 3 डायमेन्शनल चित्र आहे. हत्तीची लांबी आपल्याला दिसते, रुंदी दिसते आणि उंची सुद्धा दिसत आहे. अजून एक त्रिमितीय चित्र आपण पाहूया. 3 डायमेन्शनल पिक्चर पाहूया. पहा, काय पाहणार आहोत आपण आता? कबर्ड. कबर्ड म्हणजे कपाट. बघा, फ्रॉम द फ्रंट, समोरून कपाट कसं दिसतं? हे असं फक्त समोरची बाजू दिसते. आपण जर एका साईडनी कपाट पाहिलं तर काय दिसते? कपाटाची जाडी आपल्याला दिसते, रुंदी दिसते. बरोबर? समोरून आपल्याला लांबी दिसते, रुंदी दिसते आणि जर वरून पाहिलं तर कपाट म्हणजे नुसता एक चौकोन आपल्याला दिसतो. म्हणजे कुठलीही गोष्ट आपण जर ज्या बाजूनी पाहतो तशी आपल्याला दिसते. याचाच अर्थ प्रत्येक गोष्टीला लांबी पण असते, रुंदी पण असते आणि उंची सुद्धा असते. फक्त आपण त्याचं जेव्हा चित्र काढतो तेव्हा आपण त्याची जी खोली किंवा उंची असते ती प्रत्यक्ष दाखवू शकत नाही. आपण लांबी रुंदी दाखवू शकतो, त्यामुळे ते चित्र द्विमितीय किंवा 2 डायमेन्शनल होतं. पण फोटो काढला तर तो 3 डायमेन्शनल असतो.
बघा हे एका घराचं चित्र आहे. आलं तुमच्या लक्षात? बघा घर पाठीमागून पाहिलंय आपण, घर पुढून सुद्धा पाहिलं, सॉरी घर पाठीमागून पाहिलं, एका साईडनी पाहिलं, वरून पाहिलं. दुसरं घर सुद्धा पहा आपण कसं पाहिलं, समोरून पाहिलं, एका बाजूने पाहिलं, वरून पाहिलं. आता हे चित्र रंगीत केलं की तुमच्या लक्षात येईल हे चित्र आपण कसं पाहतो आहोत. पहा, दिसलंय तुम्हाला वरचं चित्र आपण कसं पाहिलं, बाजूची भिंत, समोरची बाजू, वरून पाहिलं. दुसरं घर पहा आता. ओके, म्हणजे घर हे आपण 3 डायमेन्शननी पाहत आहोत. This is a 3-dimensional house and we can see its 3 dimension clearly. त्याच्या तिन्ही बाजू आपण पाहू शकतोय. बघा आता कितीतरी वस्तू तुम्हाला बघा, पहिला कप वरून दाखवलाय, बाजूनी कपाचा फोटो दाखवलाय, हो की नाही, समोरून दाखवलाय. तसंच कार सुद्धा तुम्हाला वरून दाखवलीये, एका बाजूनी दाखवलीये, समोरून दाखवलीये. टेबल सुद्धा तुम्हाला बघा सर्व प्रकारे दाखवलेलं आहे. 4 वस्तू तुम्हाला दाखवल्या आहेत, कप, कार, टेबल आणि चष्मा. आणि तो प्रत्येक डायमेन्शननी तुम्हाला दाखवलेला आहे. या प्रत्येक चित्राचं तुम्ही निरीक्षण करा पाहू. कप किती बाजूनी दाखवलाय बघा तुम्हाला, गाडी किती बाजूनी दाखवलीये बघा, वरून, बाजूनी, समोरून, हो की नाही. तसंच टेबल सुद्धा प्रत्येक बाजूनी दाखवलेला आहे आणि चष्मा सुद्धा तुम्हाला प्रत्येक बाजूनी दाखवलेला आहे. या चारही वस्तूंच्या 3 डायमेन्शन्स तुम्हाला दाखवलेल्या आहे. 3 डायमेन्शनल इमेजेस ऑफ कप, ऑफ कार, ऑफ टेबल अँड ऑफ स्पेक्स. हे तुम्हाला चारीही दाखवलेलं, चारीच्याही 3 डायमेन्शन्स तुम्हाला दाखवलेल्या आहेत. प्रत्येक वस्तूची लांबी, रुंदी, उंची अशा प्रकारे त्रिमितीय वस्तूची चित्रे तुम्हाला दाखवली आहेत. त्या वस्तूची त्रिमितीय चित्रे तुम्हाला दाखवलेली आहे. निरीक्षण करा या चित्रांचं, सर्व चित्रांचं निरीक्षण करा. मग तुमच्या लक्षात येईल की आपण प्रत्येक अँगलनी हे चित्र पाहत आहोत. प्रत्येक अँगलनी आपण चित्राचं निरीक्षण करत आहोत. ओके, आता बघा तुम्हाला क्यूब्स दाखवले आहेत, ओके नाही, ठोकळे दाखवले आहेत. ठोकळ्यांची रचना पहा. हे झालं 3 डायमेन्शनल इमेज. ही झाली 3 डायमेन्शनल इमेज. अजून एक अशीच इमेज आपण पाहूया. ओके, बघा आता हा जो ठोकळा दाखवला आहे तो सर्व बाजूनी वाढतोय. त्याची लांबी वाढते, रुंदी वाढते आणि उंची सुद्धा वाढते. This is 3-dimensional image. This is 3-dimensional image. It is increasing by length,
by width, and by height. This is three-dimensional image. This is three-dimensional image of cube. बघा, दोन्ही टोकं एकत्र मिळाल्यासारखी वाटतात. आकृती आहे कशी बघा, आणि ते थ्री डायमेन्शनल लुक दिल्यामुळे ती दिसते कशी बघा. तिची दोन्ही टोकं जुळल्यासारखी वाटतात की नाही. ऍक्च्युली जुळलेली नाहीयेत, पण बघताना असं वाटतं की ती टोकं जुळलेली आहे. हा त्याचा थ्री डायमेन्शनल लुक आहे. इट्स अ थ्री डायमेन्शनल लुक ऑफ दिस फिगर. Look at the three-dimensional look of the figures. बघा, प्रत्येक वस्तू तुम्हाला गोल फिरवून प्रत्येक बाजूने फिरवून दाखवली आहे. तिचा प्रत्येक बाजूचा लुक पाहण्यासाठी ती सर्व बाजूनी फिरवून दाखवलेली आहे. प्रत्येक वस्तूचं निरीक्षण करा. तुमच्या समोर 4 वस्तू ठेवलेल्या आहेत. एक ट्रे आहे, एक हाताचा इमेज आहे, आपल्या हाताची इमेज आहे, आणि 2 क्यूब आहे. प्रत्येकाचं निरीक्षण करा. त्याचं थ्री डायमेन्शन कसं तुम्हाला दिसतंय बघा. प्रत्येक बाजूनी ती तुम्हाला फिरवून दाखवलेली आहे. बघा, 3D. आपण 3D म्हणतो ना, पिक्चर लागला की आपण 3D चा गॉगल लावतो आणि पिक्चर बघतो, बरोबर की नाही. इट्स अ 3D इमेज. 3D इमेज. 3D पिक्चर लागतात तेव्हा आपण थिएटर मध्ये जातो आणि 3D चा चष्मा लावून पिक्चर बघतो. असं वाटतं की प्रत्येक गोष्ट आपल्या समोर घडतेय, हो की नाही. ते हे 3D इफेक्ट आहेत. बघा, मासा आपल्या समोर पोहतोय, मांजर आपल्याकडे धावत येते, असं आपल्याला वाटतंय. हा आहे थ्री डायमेन्शनल इफेक्ट. दिस इज अ थ्री डायमेन्शनल इफेक्ट. 3D. थ्री डायमेन्शनल म्हणजे 3D. इट्स अ थ्री डायमेन्शनल इफेक्ट. कारची 3D इमेज बघा, सर्व बाजूनी तुम्हाला फिरवून दाखवले. इट्स अ 3D इफेक्ट. पुढून, मागून, समोरून, बाजूनी, वरून, सगळ्या बाजूनी आपल्याला गाडीचे अँगल्स दिसत आहे. इट्स अ थ्री डायमेन्शनल पिक्चर. प्रत्येक वस्तू तुम्हाला गोल फिरवून दाखवली आहे. तिचे सर्व बाजू दाखवले आहेत. लांबी, रुंदी, उंची, सगळ्या बाजू तुम्हाला दाखवलेल्या आहे. 3D इफेक्ट तुम्हाला दाखवलेला आहे. गोल फिरवून का दाखवलंय? त्याची नुसतं चित्र बघितलं तर आपल्याला ते कसं दिसणार. तिथे एक बूट ठेवलाय, पण असं पूर्ण फिरलेलं पिक्चर दाखवलं की असं वाटतं जणू काही
जिवंत बूटच आपण समोर बघतोय, आता तो आपण घालणार आहोत लगेच असं वाटतंय, हो की नाही? हा 3D इफेक्टचा परिणाम आहे. आपली पृथ्वी, आपल्या पृथ्वीचा गोल जो असतो तो पण आपण अशा प्रकारे फिरवून बघतो, हो की नाही? मग सर्व देश आपल्याला दिसतात पृथ्वीवरचे, आणि प्रत्यक्षात सुद्धा आपली पृथ्वी अशीच फिरत असते, सूर्याभोवती अशीच फिरत असते. बघा, लांबचे डोंगर पाहताना त्यांची उंची व साधारण रुंदी आपल्याला कळते, पण त्यांनी जमिनीचा केवढा भाग व्यापला आहे हे कळत नाही. त्यासाठी हेलिकॉप्टर मधून त्यांच्या वर जाऊन पाहिले तर जमिनीच्या किती भागावर डोंगर पसरला आहे हे समजते, पण त्याची उंची समजत नाही. म्हणून डोंगराची व्याप्ती व तो कोणत्या भागात किती उंच आहे हे समजण्यासाठी खालीलप्रमाणे 2 आकृत्या काढतात. कोणत्या 2 आकृत्या काढतात बरं? हे पहा, अशा प्रकारच्या 2 आकृत्या काढतात. इन फिगर 1 पहिले डोंगरांची जी फिगर आहे त्याच्यामध्ये वी सी हिल्स ॲज फ्रॉम अ डिस्टन्स, आपल्याला जसा डोंगर लांबून दिसतो तसाच दिसत आहे. द लाईन शो देअर अप्रॉक्सिमेट हाईट्स, आणि तिथे ज्या रेषा दाखवलेल्या आहेत 200 मीटर, 400 मीटर, 600 मीटर, 800 मीटर, या रेषा त्या डोंगराची अंदाजे उंची आपल्याला दाखवतात. पण फिगर 2 shows the extent of land they occupy as seen from the above. आता 2 नंबरची जी आकृती आहे जिथे नुसते गोल गोल वर्तुळ काढले आहे ते काय आहे, तर आपण हेलिकॉप्टर मधून डोंगर पाहिला तर डोंगरांनी जमिनीचा किती भाग व्यापला आहे ते या आकृतीवरून कळतं, दुसऱ्या आकृतीवरून कळतं. The curved lines show their different heights in different parts. गोल गोल लाईनींमध्ये जे अंक दिले आहे ते वेगवेगळ्या ठिकाणी डोंगराची उंची कशी वेगवेगळी आहे ते दाखवतात. फॉर एक्झाम्पल, द लाईन that shows 800 meter indicates a height of about 800 meter. ज्या गोलामध्ये 800 मीटर लिहिलेलं आहे त्याचा अर्थ तो डोंगर त्या ठिकाणी 800 मीटर उंचीचा आहे. आकृतीचं नीट निरीक्षण करायचं म्हणजे तुमच्या सगळं लक्षात येईल. ठोकळ्यांची रचना आणि दिसणारी दृश्ये. आता ठोकळे आपल्याला कसे दिसतात ते आपल्याला लिहायचंय. बघा, अशा प्रकारचे ठोकळे आहेत. बघा, त्यांचे 3 प्रकार दाखवले. ओके, मग पहिला भाग कधी दिसतो? समोरून. दुसरा भाग बाजूने. तिसरा भाग वरून. ओके, आता दुसरी ठोकळ्यांची रचना पाहूया. यामध्ये बघा 3 प्रकार दाखवलेत तुम्हाला. हा वरून दिसतो, हा समोरून दिसतो, आणि हे दृश्य बाजूने दिसतं, साईडने दिसतं. वरून मीन्स अबोव, समोरून मीन्स फ्रंट साइड, आणि बाजूने म्हणजे फ्रॉम वन साइड. Okay, this is the figure. We can see this like from one side, like this, and like this. Middle from above, and this from front.
बघा मी तुम्हाला टेबल दाखवलं आहे. हे टेबल वरून असं दिसतं, बाजूने असं दिसतं आणि समोरून असं दिसतं. हो की नाही? टेबल दाखवलं आहे तिन्ही बाजूनी, वरून, बाजूनी आणि समोरून. तिन्ही बाजूनी तुम्हाला टेबल दाखवला आहे. पहिलं वरून, नंतर बाजूनी आणि नंतर समोरून. This is chair from front. समोरून चेअर अशी दिसते. From side, from one side, it look like this. And from above, वरून अशी दिसते. राईट? बघा समोरून अशी दिसते, बाजूनी मध्ये आहे तशी दिसते आणि वरून म्हणजे अबोव. थर्ड पिक्चर फ्रॉम अबोव. समोरून, बाजूने आणि वरून. Water bottle from front, from one side and from above. समोरून पहिल्या चित्रासारखी दिसते, बाजूने दुसऱ्या चित्रासारखी दिसते आणि वरून तिसऱ्या चित्रासारखी दिसते. समोरून, बाजूने, वरून. त्रिमितीय आकाराच्या वस्तूचा द्विमितीय आराखडा म्हणजे त्या वस्तूची घडण. Okay, three-dimensional, the two-dimensional shape from which a three-dimensional object can be made by folding is called the net of that object. घडण म्हणजे net. बघा, this is a net of a cube and this is a cube made by this net. Okay, बघा तो जर ठोकळा, क्यूब म्हणजे ठोकळा ओपन केला तर त्याचं चित्र हे असं असेल पहिल्या चित्रासारखं आणि हे जर फोल्ड करून बंद केलं तर त्याचा असा ठोकळा तयार होईल. दिस इज अ नेट ऑफ अ क्यूब म्हणजे त्या वस्तूची ही घडण आहे आणि त्या वस्तूच्या घडणीपासून तयार केलेली ही 3 डायमेन्शनल वस्तू आहे. खाली दिलेल्या पुठ्ठ्याच्या आराखड्यातील रेषांवर घड्या घालून आपल्याला त्रिमितीय आकाराची वस्तू मिळते. या आकारात सर्व पृष्ठे आयताकार असतात. ओके, आता ह्याच्या ज्या घड्या आहेत त्या घड्या घातल्या की आपल्याला अशा प्रकारची आकृती मिळते, अशा प्रकारचा खोका मिळतो. अशा आकाराच्या वस्तूला इष्टिकाचिती म्हणतात. इष्टिकाचिती म्हणजे विटेच्या आकाराचा खोका, इष्टिकाचिती. An object of this shape is called cuboid. इष्टिकाचितीला इंग्लिश मध्ये म्हणतात cuboid. Okay, an object of this shape is called cuboid. A 5 square net, pentamino. 5 चौरसांची घडण म्हणजेच पेंटोमिनो. ओके, बघा या 5 चौरसांपासून शेजारील आकृतीत सारख्या आकाराचे 5 चौरस त्याच्या कडा एकमेकांना जोडून ठेवले आहे. 5 चौरसांच्या अशा जोडणीला 5 चौरसांची घडण किंवा पेंटोमिनो असं म्हणतात. दिस इज अ पेंटोमिनो. By folding along the edges of such a 5 square net, an open box is formed. ओपन बॉक्स तयार करता येतो.
The net of a cube-shaped dice is given alongside. If a dice is made of this net, which of the following shapes will it definitely not resemble? बघा, जर तयार केला तर कोणत्या प्रकारचा ठोकळा 100% नसेल? हा तुम्हाला होमवर्क आहे. अशा प्रकारचा तुम्ही डाईस तयार करा. हा, आपण याला मराठीमध्ये काय म्हणतो बघा. हे तुम्ही तयार करायचं आहे आणि कोणत्या प्रकारची आकृती नसेल ते तुम्ही स्वतः तो ठोकळा तयार करून ठरवायचं आहे. हा सुद्धा तुम्हाला घरचा अभ्यास दिलेला आहे. चौरसांच्या काही घडणी दिल्या आहेत. तशी घडणी जाड कागदावर काढून घ्या आणि त्याच्यापासून उघडे डबे तयार करा. Bye bye children. Take care. Be safe. Have a nice day.